व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आता मनसैनिकांसाठी आणि वडापाव शिल्लक सैनिकांसाठी हे दोघेही ठाकरे बंधू हे साहेबच आहेत. ठीक आहे, हरकत नाही, साहेब म्हणायला पण हरकत नाहीये. झालंय असं की मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान, मुंबईची अस्मिता या सगळ्या गोष्टींचा बागुलबुवा करत हे दोघे बंधू 20 वर्षानंतर एकत्र आले. एकत्र आल्यानंतर मराठीचा विजय झाला, मराठी माणूस जिंकला, अशा प्रकारे यांनी प्रचार करायला सुरुवात केली आणि महाराष्ट्राला हा सुदिन बघायचा होता. तो दिन आज प्राप्त झालेला आहे असं काहीसं वातावरण निर्माण करण्यात आलं. मात्र मला नाही वाटत असं काही आहे म्हणून की महाराष्ट्र आसुसलेला होता, आतुरलेला होता हे दोघ जण एकत्र यावेत यासाठी. बरं, एकत्र येऊन सुद्धा काय झालं? दोघं एकत्र येऊन सुद्धा बीएमसी राखता आलेली नाहीये. त्याचं कारण आहे की मुंबई तोडण्याचा डाव, मराठी अस्मिता, मराठी माणूस ही घासलेली कॅसेट गेल्या 20 वर्षांपासून मुंबईकर आणि महाराष्ट्र ऐकतोय. त्याच्यामुळे या बाबतीमध्ये कोणतंही कुतूहल किंवा रस, इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो, लोकांना राहिला नाही. लोकांना विकास हवाय, लोकांना प्रगती हवी आहे, त्यांचं दैनंदिन जीवन सुखकर व्हावं यासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्याला लोक मतदान करणार. देवेंद्र फडणवीस यांना इन्फ्रामॅन म्हटलं जातं आणि कदाचित म्हणूनच महाराष्ट्रभरातून देवेंद्र फडणवीसांचा देवा भाऊ कधी झाला हे कळलं सुद्धा नाही. आज अत्यंत आपुलकीने, जवळीकीने, आत्मीयताने देवेंद्र फडणवीस यांना देवा भाऊ म्हटलं जातं आणि कामाचा झपाटा तर सगळ्यांना माहितीच आहे देवा भाऊंचा. मात्र या सगळ्या घटना घडत असताना मराठीचा जो अवडंबर या दोन्ही ठाकरे बंधूंकडून करण्यात आला तो केवळ निवडणुकीपुरताच होता मित्रांनो. कारण नाशिकला जे प्रकरण घडलं त्यावर या दोघांपैकी कोणाचं काहीच भाष्य नाही. यांचे पदाधिकारी पण काही बोलत नाहीये, परतवाडा प्रकरणावर काही बोलत नाहीयेत. मुंबईमध्ये धर्मांतरणचं एक घटना घडलेली आहे त्यावर हे काही बोलायला तयार नाही. बरं, या सगळ्या घटनांमध्ये मराठी मुली आहेत, हिंदू मुली आहेत, स्वतःला हिंदू जननायक म्हणून घेतात राजसाहेब. मात्र या अडचणीत असलेल्या हिंदूंच्या मदतीला ना मनसे धावली ना राजसाहेब ठाकरे. आता एक गोष्ट इथे नमूद करण्यासारखी आहे की यांनी मराठीचा मुद्दा खूपच लावून धरला होता, खूपच पेटवला होता. पण यांचेच कार्यकर्ते, यांचेच पदाधिकारी मराठीला किंमत देत नाहीत हेच अनेकदा दिसून आलेलं आहे. अक्षरशः संदीप देशपांडेंसारखे यांचे प्रवक्ते मनसेचे हे देखील पत्रकारांना आपलं मत व्यक्त करत असताना पत्रकारांकडे चक्क इंग्रजीमधून बोलतात. बघायचं तुम्हाला ह्यांना मराठीचा जो काही पुळका आहे तो किती आहे हे यातून सिद्ध होईल. एकदा बघून घ्या संदीप देशपांडे कसं तोडकं फोडकं इंग्रजी बोलत आहेत. बरं, इंग्रजी सुद्धा व्यवस्थित नाही येते. अत्यंत म्हणजे 4वी-5वीतले पोरं सुद्धा कॉन्व्हेंट मधले यापेक्षा चांगले बोलतील इंग्रजी, असं यांचं इंग्रजी आहे. तेव्हा एकदा यांचं हे तोडकं फोडकं इंग्रजी ऐकून घेऊ, मग यांचं मराठी प्रेम किती आहे हे पण बघू. See, when you go to Tamil Nadu, does that rickshawala from Tamil Nadu speak with you in Hindi? Does he do that? If you go to German, the driver which is appointed by you, does he speak with you in English? He doesn't. He follows his local language. The local language is must. You should know that. बघितलं, यांना हे सांगायचं आहे की जर्मन मधले लोक जर्मनीत बोलतात, इंग्लंड मधले लोक इंग्लिशमध्ये बोलतात, म्हणजे ज्या त्या देशामध्ये तिथलीच स्थानिक भाषा वापरली जाते. आता राहिला भारताचा प्रश्न, तर भारत हा बहुभाषिक देश आहे. ज्या ज्या स्टेट्समध्ये तुम्ही जातात तिथली तशी तशी भाषा बदलत जाते. पंजाबमध्ये पंजाबी, उत्तर प्रदेशात अवधी, बिहारची वेगळीच भाषा आहे त्यांची, बिहारी भाषा, साऊथमध्ये कन्नडा आहे, तेलुगू आहे, मल्याळम आहे, अशा अनेक भाषा. तशीच आपली एक मराठी भाषा जी अभिजात आहे. हे गरजेचंच आहे की आपण मराठीत बोललं पाहिजे. मनसेचे हेच नेते आग्रह करतात की
दैनंदिन व्यवहार करत असताना, व्यापार करत असताना, व्यवसाय करत असताना, रिक्षावाले असो, टॅक्सीवाले असो, कोणीही असो, त्यांच्याशी मराठीतच बोला. मराठीतच बोलायला हवं. मग कुठेतरी प्रश्न पडतो की संदीप देशपांडेंसारखे हे नेते जे मराठीचा इतका आग्रह करतात, इतकं मराठी करतात, मग बाईट देत असताना, पत्रकाराच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना इंग्रजीमध्ये बोलण्याची यांना गरज काय पडली? हे का नाही मराठीत बोलले? ठणकावून सांगायचं ना की मी जे बोलेन ते मराठीत बोलेन. तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असेल तर खाली टिकर चालवा इंग्लिशमधून, काही हरकत नाहीये माझी. स्वतः कशाला तोडकी फोडकी इंग्रजी बोलायची? इथं यांचा तो कणखर बाणा का दिसत नाही? का दाखवला नाही यांनी? तिकडे ती सेहर शेख चक्क मराठीचा अपमान करते, म्हणते मी कम्फर्टेबल नाहीये मराठी बोलण्यामध्ये, मी नाही बोलणार मराठी. का? तिला नाही कान फडवलं? रिक्षावाले, फेरीवाले, किराणा दुकानावाले यांना कान फडवलं जातं. मग सेहर शेखला का सोडण्यात आलेलं? ती फरार आहे म्हणून? फरार नाहीये ती. वानखेडे स्टेडियमवरती मुंबई इंडियन्सचं मॅच बघायला गेलेली होती ना, दिसली ना तिथे, कॅमेऱ्यात दिसलेली आहे. प्रश्न हा येतो की या सेहर शेखच्या विरोधात चला कान फडवणं सोडा, संवैधानिक पदावर आहे, नगरसेवक आहे बाबा, मोठी केस होऊ शकते. अरे निषेध तर नोंदवा किमान. का ते पण शक्य नाहीये? का उद्धव ठाकरे यांच्या वळचळीला जाऊन आता बोटचेपेपणा मनसेने सुद्धा सुरू केलाय की काय? प्रश्न पडणं साहजिक आहे आणि स्वाभाविक देखील आहे. संदीप देशपांडे यांनी या अगोदर सुद्धा इंग्रजीमधून भाषण केलेलं आहे. राजसाहेब सुद्धा जेव्हा न्यूज चॅनल्सवर जातात वेगवेगळ्या, तेव्हा हे हिंदीत बोलतातच. तिथे का ठणकावून सांगत नाही की मी मराठीचा पुरस्कर्ता आहे? मला प्रश्न विचारायचे असतील तर मराठीतच विचारा, उत्तर मराठीत मिळतील. किंवा तुम्ही हिंदीत विचारू शकता प्रश्न, मी उत्तर मराठीत देईन. हा कणखरबाणा का दाखवता येत नाही? का फक्त निवडणुकीपुरतच मराठी माणसाला भुरळ घालण्यासाठी हे असले मुद्दे उपस्थित केले जातात? उद्धव ठाकरेंबद्दल आपण नकोच बोलूया, त्यांच्याकडून अपेक्षाच नाही, अजिबातच अपेक्षा नाहीये. मात्र राज ठाकरे यांच्याकडून थोड्याफार अपेक्षा होत्या. म्हणजे सुरुवातीला जो पक्ष निर्माण झाला, मराठीचा अजेंडा राबवण्यात आला, मग झंझावात होता एक. पहिल्या फटक्यात 13 आमदार निवडून आणले आणि त्यानंतर उतरती कळा. कशामुळे? याच वागण्यामुळे. फक्त मराठीचा मुद्दा आणि टोल या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली बघितलेली नाहीये, दिसलीच नाहीये. आता मध्यंतरी एक न्यूज आली होती की अमित ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र लिहिलं की तुमचे जे व्यवहार आहेत ते मराठीतून करा, मराठीला जास्त व्हॅल्यू मिळाली पाहिजे, किंमत मिळाली पाहिजे. प्रशासनानं ते मान्य केलं, रेल्वे प्रशासनाने. त्याचा किती उदो झाला. मग ह्याच अमित ठाकरे यांनी संदीप देशपांडेंना आपल्या नव्या शिवतीर्थ नावाच्या त्या बंगल्यावर बोलवून 2 शब्द बोलायला हरकत नव्हती ना, की देशपांडे बोलायचं असेल तर मराठीतच बोला ना. मी इकडे प्रशासनाला पत्र लिहितोय आणि तुम्ही तिकडे थेट इंग्रजीमधून भाष्य करत सुटलेले आहात. हे शोभतं का? हे चांगलं आहे का? अजिबातच नाही. म्हणजे हे यांनी स्वतःच जी पॉलिसी बनवलेली आहे ती पॉलिसी हे स्वतःच राबवत नाहीत आणि लोकांकडून अपेक्षा करतात. हे किती गैरलागू आहे. असं म्हणतात की आपल्या घरापासून सुरुवात करायला हवी साफसफाईची, पण हे ते करतच नाहीत. हे सगळं लोकांकडून अपेक्षित करतात, स्वतः मात्र काहीच करणार नाहीत. अवघड आहे, सगळंच अवघड आहे. आणि कदाचित यांच्या याच वागण्यामुळे मनसेचा जो आलेख आहे तो उतरता झालेला आहे. कदाचित उद्या असंही होऊ शकतं की हे जे 6-7 नगरसेवक मुंबईमधून निवडून आलेत, 6च आलेत, कल्याणमध्ये काही आलेले आहेत, ह्यांचा सुपडा साफ होऊन जाईल. येत्या महानगरपालिकांमध्ये हे सुद्धा दिसणार नाहीत अशी अवस्था होण्याची शक्यता दाट आहे. त्याचं कारण असं आहे की कुठेतरी असं जाणवतं ना की राज ठाकरे साहेब हे राजकारणापेक्षा बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट घेतात. म्हणजे एखाद्या गोष्टीवर टीका टिप्पणी करून टाकायची, मोहन भागवतांवर टीका करा, देवेंद्रवर टीका करा, एकनाथजींवर टीका करा, मध्येच शरद पवारांवर टीका करायची, मध्येच शरद पवारांची बाजू घ्यायची. हे काय चाललेलं असतं यांचं हे खरंच कळत नाही. म्हणजे साहेबांच्या या वागण्यामुळे
सामान्य मनसैनिक एक दिवस वेडा होईल की काय, अशी अवस्था निर्माण झालेली आहे. तेव्हा काळाची गरज ओळखून आपल्या पक्षाची एक निर्णायक पॉलिसी यांनी बनवली पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी सामान्य कार्यकर्त्यापासून पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांनी केली पाहिजे. तर काहीतरी भविष्य आहे या पक्षाला, नाहीतर भविष्य अजिबातच नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे मित्रांनो. तुम्हाला असं वाटतं का की ह्यांचं हे मराठी प्रेम, मराठी अस्मिता, मुंबई तोडण्याचा डाव वगैरे 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 हे जे काही बोलतात भाषणामध्ये, अदानीला विकलं, अंबानीला विकलं असं म्हणायचं आणि त्या अदानीलाच आपल्या घरी विथ फॅमिली भोजनासाठी बोलवायचं, अंबानीच्या लग्न कार्यामध्ये उपस्थिती दर्शवायची, आपल्या मुलांच्या मुलींच्या लग्नामध्ये त्यांना बोलवायचं. मग हे कशासाठी सगळं? म्हणजे एकीकडे तुम्ही गोडगोड वागणार त्यांच्याकडे, त्यांच्याशी, आणि राजकीय मंचावरून शिव्या घालणार त्यांनाच, आणि पब्लिकला गोंधळात टाकून द्यायचं. सामान्य मतदार, सामान्य जनता जी आहे त्यांना गोंधळात टाकायचं. कशासाठी? एकतर तीच बाजू ठेवा, नाही तर मग विरोध कायम ठेवा ना. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जर ह्या मोठ्या व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी जर व्यवसायच केले नाहीत तर रोजगार निर्मिती कशी होईल? हा देखील खूप मोठा प्रश्न आहे ना. सारखं अंबानी, अदानी यांच्या नावानं खडे फोडण्यानं आणि मराठीच्या मुद्द्यावरून तरुणांची माथी भडकवून त्यांना हाणामारी करायला लावल्यानं विकास होणार नाहीये, प्रगती होणार नाहीये. अरे व्यवसाय व्यापारच जर वाढला नाही तर रोजगार निर्माण होणार नाही, रोजगार निर्माण झाला नाही तर जीडीपी वाढणार नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अडकाठी आणायची, अडथळे निर्माण करायचे आणि मग बघा 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 हे कसे नालायक आहेत असं बोंबलत सुटायचं. तर असं न करता जर काही संविधानिक विधायक कार्य जर पक्षाकडून केलं गेलं, काही सामाजिक कार्य म्हणा, आता 3 वर्ष 4 वर्ष कुठली निवडणूक नाही आहे, तेव्हा समाजाप्रती असलेलं भान ठेवून सामाजिक जबाबदारी म्हणून काही चांगले उपक्रम जर राबवता आले तर त्याचा कदाचित पुढच्या निवडणुकांमध्ये फायदा होऊ शकतो. पण हे जर घडलं नाही, हे जर केलं गेलं नाही तर अख्खाच्या अख्खा पक्ष नामशेष होईल, डायनासोर सारखा. डायनासोर यासाठी आम्ही बोललेलो आहोत कारण डायनासोर हा अक्राळ विक्राळ होता. राज्य गाजवलेले डायनासोरनं या पृथ्वी तलावर. ज्याप्रमाणे राज ठाकरे साहेब भाषणाला उभे राहतात, आपल्या अमोघ वाणीतून, आपल्या अस्खलित बोलण्यातून श्रोत्यांची मनं जिंकतात, पण त्याचं मतात रूपांतर होत नाही. हे दुर्दैव आहे. त्याचं कारणही हेच आहे, सतत भूमिका बदलणे. हे दुसऱ्यांवर सुद्धा आरोप करतात की यांनी भूमिका बदलली नाही का, त्यांनी भूमिका बदलली नाही का. हो, अजितदादा पवार भारतीय जनता पक्षासोबत गेले पण टिकून राहिले ना. ते पवारांनी खूप प्रलोभनं दाखवली पण ते गेले का तिकडे? नाही गेले, नाही गेले, ते टिकून राहिले. तुमचं झटक्यात बघून जातं सगळं. तर हाच फरक आहे इतर पक्षांमध्ये आणि मनसेमध्ये. म्हणजे ज्यांच्याकडून आपण अपेक्षा केली त्यांच्याकडून अपेक्षा भंग झालेला आहे. ही मराठीत एक म्हण आहे ना, भरोशाच्या म्हशीला टोणगा, तशातला काही प्रकार मनसेसोबत झालेला आहे. मित्रांनो, या बाबतीत आपलं काय मत आहे ते अगदी स्पष्टपणे मनमोकळेपणाने कमेंटमध्ये निश्चित मांडा. अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जे जे देणगीदार, जे जे सहाय्य करणारे आहेत, सहकार्य करणारे आहेत आपल्या परिवाराला, जे जे निधी पाठवत आहेत, तो निधी परिवारापर्यंत व्यवस्थित पोहोचत आहे. सगळ्यांच्या पावत्या बनायला सुरुवात झालेली आहे. लवकरच त्याचं वाटप आपण सुरू करत आहोत. जाता जाता परत विनंती आहे मित्रांनो की आपण मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करत आहोत. तीही काळाची गरज ओळखून, सामाजिक जबाबदारी म्हणून, आपल्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी, सुखकर श्वास घेण्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या मित्रांनो. ते परिवारापर्यंत पोहोचतंय. झाड लावण्यासाठी तुम्ही मदत करा, झाड जगवण्यासाठी परिवार समर्थ आहे. आपण काळजी घेऊ त्याची. तेव्हा एक सामाजिक जाणीव, सामाजिक भावना म्हणून पुढे या मित्रांनो. सहकार्य करा. हिंदू माता बंधू भगिनींनो, तुम्हाला कळकळीची विनंती आणि विनम्र आवाहन आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.